तर पिंपरी चिंचवड शहराचं ग्रामदैवत असलेल्या मोरया गोसावी गणपती मंदिरात पवना नदीचं पाणी शिरलंय। मंदिराचा जवळपास 30% भाग पाण्याखाली गेलाय। पवना धरणातून विसर्ग आणखी वाढू शकतो, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मोरया मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आलंय। चिंचवड शहराचे ग्रामदैवत असलेल्या मोरया गोसावी मंदिरामध्ये पवना माईचं पाणी शिरलेलं आहे। कालपासून पिंपरी चिंचवड शहरात रिमझिम पावसाची सततधार सुरू आहे आणि ह्या पावसामुळे पवना नदी जी आहे ती दुथडी भरून वाहत आहे आणि आपण पाहू शकतो की याच पवना नदीचं जो पाणी आहे हा मोरया गोसावी मंदिरामध्ये शिरलेला आहे। त्याचबरोबर जो पवना धरण आहे, पवना धरण क्षेत्रामध्ये पण मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे आणि पवना धरण क्षेत्रातून जवळपास 15,570 क्युसेक्स इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने जो पवना नदीचं पाणी आहे हा मोरया गोसावी मंदिरामध्ये शिरलेला आहे। अजूनही या ठिकाणी पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे। भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर सध्या बंद करण्यात आलेलं आहे आणि आज संध्याकाळपर्यंत या ठिकाणी अजून पाणी पातळी वाढू शकते असा इशारा प्रशासनाने दिला आहे। गोपाल मोटघरे, साम टीव्ही न्यूज, पिंपरी चिंचवड। तर आपण बघतोय की मोरया मंदिर जे आहे, मोरया गणेश मंदिर ते भाविकांसाठी बंद करण्यात आलंय, कारण की पवनाचं पाणी संपूर्ण गावात आलेलं आहे आणि त्यामुळे मंदिर परिसर कशा पद्धतीने जलमय झालाय आपण पाहू शकतो आणि त्यामुळे मंदिरात सुद्धा पाणी गेलेलं आहे। कुठलंही खबरदारीचा उपाय म्हणून आता हे मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी बंद आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।